नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात कैद्यांची वाढती संख्या आणि सुनावणी दरम्यान घडणाऱ्या अनुचित घटना लक्षात घेऊन आता कारागृहाच्या परिसरातच एक सुसज्ज कोर्ट रूम बांधण्यात येणार आहे। या निर्णयामुळे सुरक्षा व्यवस्था तर मजबूत होईलच, पण वेळ आणि इंधनाचीही बचत होणार। गृह विभागाने या प्रकल्पासाठी एकूण 4,24,60,000 रुपयांचे बजेट मंजूर केले आहे। यापैकी 2,01,98,000 रुपये कोर्ट रूमच्या बांधकामासाठी आणि 2,22,62,000 रुपये व्हिडिओ कॉन्फरन्स युनिटच्या विस्तारासाठी देण्यात आले आहेत। सध्या नागपूर कारागृहाची क्षमता 1,940 कैद्यांची आहे, परंतु सध्या इथे 3,000हून अधिक कैदी ठेवलेले आहेत। त्यापैकी 125हून अधिक कुख्यात आणि आक्रमक गुन्हेगार आहेत। अशा परिस्थितीत कारागृहाच्या आवारात कोर्टरूम बांधणे हे एक आवश्यक पाऊल मानलं जात आहे। नवीन इमारतीत न्यायाधीशांसाठी चेंबर्स, आरोपी आणि साक्षीदारांसाठी विशेष खोल्या, वकिलांसाठी स्वतंत्र खोल्या, शौचालये आणि इतर आधुनिक सुविधा उपलब्ध असतील। याशिवाय कारागृहात सध्या असलेल्या 22 व्हिडिओ कॉन्फरन्स युनिट्सची संख्या 50 पर्यंत वाढवली जाईल। यामुळे गंभीर प्रकरणे वगळता कैद्यांना न्यायालयात प्रत्यक्ष हजर करण्याची गरज नाहीशी होईल आणि कारागृहातील मनुष्यबळही वाचेल। बांधकाम लवकरच सुरू होणार असल्याचा दुजोरा कारागृह अधीक्षक वैभव आगे यांनी दिलाय।